श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या रुद्रांचं बोरनान आहे. सजावट तर करावीच लागणार. मग काय, निघाली उदगीरला सजावटीला लागणारं सामान आणायला. पण रिक्षाच भेटत नव्हता. जात होते पायी पायी. मग थोडी दूर गेल्यानंतर शाळेच्या मुलांचा रिक्षा भेटला. मग काय, शाळेतील मुली होते, त्यांच्यासोबत गेली बसून रिक्षामध्ये. ही बघा मुलगी कशी बसली आहे रिक्षामध्ये. आपले जर मुलं असं रिक्षामध्ये बसत असतील बाहेर हातं पाय काढून, तर त्यांना सांगा की असं रिक्षामध्ये नका बसू. कोणतं वाहन कधी धक्का मारून जाईल कळणारच नाही. मग उदगीरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक खूप छान बांधलेलं आहे. मग मला थोडीशी भाजी घ्यायची होती म्हणून मी भाजी मार्केटमध्ये गेलो होतं. आज तर सोमवार होता, भाजी मार्केट बंद असतो, तरी पण बघा ना किती साऱ्या भाज्या घेऊन बसलेल्या होत्या. ते पण फ्रेश शेतातून घेऊन आलेला भाजीपाला होता. फळांचे पण गाडे होते. मग मला लेकरांसाठी फळं घ्यायचे होते म्हणून मी खरबूज घेतला. मग बघा हे का किती छान छान भाजीपाला आलेला आहे. पालेभाज्या आहेत, कोथिंबीर आहे, वांगे आहेत, टोमॅटो आहेत. खूप स्वस्त झालेला आहे सध्या बाजारात. 5ला एक मेथीची पेंडी म्हणत होती. हे बघा किती छान गाडी लावून थांबलेल्या आहेत भाजी मार्केटमध्ये. हा मेन भाजी मार्केट आहे, जे की हे भाजी मार्केट कधीच बंद ठेवत नाहीत, सोमवार असो या कोणताही वार असो. मग बोरनांसाठी मला छोटेसे मटके घ्यायचे होते म्हणून मी इकडे मटके घेण्यासाठी आली होती. खूप छान छान मटके होते. मग लगेच मी बोरनांच्या सजावटीसाठी सामान पण घ्यायचं होतं, जे की आता नवीन नवीन स्टिकर आलेले आहेत. पतंगाच्या ह्याच्यामध्ये बोरनान आणि कुण्याचं नाव टाकण्याचं पण आलेलं होतं. त्यांना हळदी कुंकाचं पण आलेलं आहे त्यामध्ये. मग मी तेवढं मोठं नाही घेतलं, छोटंसंच घेतलं. आणि त्याचं टोप हातात बांधण्यासाठी ते मी फायनली कृष्णाचं बोरनांचं. आणि उदगीरमध्ये ना हॉगी स्वामीची जत्रा आलेली आहे. म्हणजे दरवर्षी येते इथे. ती जत्रेसाठीच नेमून दिलेली ही जागा आहे. तर चला मी तुम्हाला दाखवते आमच्या उदगीरमध्ये कशी जत्रा भरते. तर सुरुवातीला लेकरांचं खेळायला होतं. मग शुगर कँडी होती. मग बघा लेकरांसाठी खेळायला फुगे. मग नंतर महिलांसाठी शॉपिंग चालू झाली इथून. मग खूप साऱ्या व्हरायटीच्या चप्पलचे दुकान होते. आपल्या घरात लागणारे सामान, पडदे असो, पायपुसणी असो, मग लहान मुलांचं पण सामान होतं इथे. लहान लेकरांसाठी खेळण्यासाठी टेडी बिअर्स होते छोटे छोटे उलनचे. प्राईज पण त्याची खूप जास्त नव्हती, 100-200 अशी प्राईज होती. चप्पलचेच खूप व्हरायटीज होत्या यामध्ये. शूज होते, बूट होते, नंतर अलग अलग टाईपच्या डिझायनर चप्पल्स होत्या. नंतर किचन टाईप होते. खूप म्हणजे खूप छान सुंदर ज्वेलरी होती. खूपच छान लागलेलं होतं आणि प्राईस पण खूप जास्त नव्हती, 50 नाहीतरी 100. आणि लेकरांचं खेळण्यासाठी पण खूप सामान आलेलं होतं. त्यांची पण प्राईस 100 रुपये, जास्ती नव्हती. कारण जत्रा म्हणली की स्वस्तच राहणार. मग दुसऱ्या साईडला पण सेम असेच दुकान लावलेले होते पाठीमागे. लहान मुलांच्या टोप्या, मोठ्या मुलांच्या, आणि सध्या जे ट्रेंडिंगमध्ये आहे ना कानाला लावून वाजवायचं ते. तर मग हे पण बघा लेकरांच्या खिलौण्याचं किती छान होतं. मुलांची पण खेळणी खूप छान आली होती इथे. तर मी तुम्हाला दाखवत आहे सर्व, कारण ज्या महिला येऊ शकत नाहीत ते महिला आवर्जून पहा. बघा खूप खूप छान प्रकारे लावलेली होती. सिस्टमॅटिक पद्धतीने त्यांनी दुकाने लावलेली होती. महिलांचं तर सामान खूपच छान आलेलं आहे, तर आवर्जून या तुम्ही पण. आणि हे लहान मुलांसाठी खेळण्याचे सामान बघा. आकाशपाळणी होती, जम्पिंग म्हणजे उड्या खाण्यासाठी होती लहान मुलांना. छान आहे खूप. मग कँडी बघा, हर एक कलरची कँड्या होत्या इथं. शुगर कँड्या होत्या, पॉपकॉर्न होतं. हे बघा, हे आय थिंक पॉन्ड आहे, म्हणजे छोटंसं पाण्याचं डबकं केलेलं आहे. त्यामध्ये आय थिंक ते रात्री चालू करत होते, म्हणजे खास ते रात्रीसाठी होतं. आता तरी चालू होतं, पण गर्दीमध्ये नाही होणार म्हणून मी आधीच येऊन हा रेकॉर्ड केला होता. खूप प्रकारचे आकाशपाळणी आलेली होती मोठ्यांसाठी पण.
लहान बाळासाठी पण छोटी आकाशपाळणी होती. आणि ही बघा, हे बसून गोल फिरण्यासाठी होतं. खूप छान छान प्रकारे आली होती खेळणी. तर आपल्या लहान लेकरांना घेऊन आवर्जून या. खूपच म्हणजे यावेळेस खूपच छान जास्ती खेळायचं सामान आलेलं होतं लेकरांसाठी. आणि खरं सांगू का, खाण्याचं पण सामान खूप होतं यामध्ये. मग उदगीरकरांनो, या लहान लेकरांना घेऊन, त्यांना थोडीशी हॅपीनेस मिळेल इथे, म्हणजे ते खेळतील छान. मग काय, निघाली परत घरी जाण्यासाठी. चला, आपलं सामानाने आपण घेऊन निघालो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर फॉलो करा,